लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळीती कोटी ज्योतिया. हा हा लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया. दिवाळीचे अप्रतिम वर्णन वरील ओळीत केले आहे. खरं तर दिवाळी सण साजरा करण्यामागे आपल्या काही पवित्र अशा भावना असायला हव्यात. केवळ एकच दिवा लावून समाधानी होऊ नका, हजारो दिवे लावा. जर आपल्या अंतःकरणात सेवाभाव असेल तर तेवढ्याने संतुष्ट न होता ज्ञानाचा दीपक सर्वत्र प्रकाशमान करा. या सणांचे महत्त्व असे सांगते. आपल्यातील ज्ञान, प्रकाश, तेज, ऊर्जा, स्नेह, प्रेम, आपुलकी प्राप्त करा. दिवा प्रकाशाचं प्रतीक आहे. आपल्याबरोबर सर्वांचंच भविष्य प्रकाशमय करा आणि याचबरोबर आपल्या असणाऱ्या सर्व गुणांना, पैलूंना प्रकाशित, तेजोमय करून संपूर्ण ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्यात सामावून घ्या. गुणवंत, कीर्तिवंत, यशवंत व्हा. आपल्यातील अद्वितीय सामर्थ्याने जगाचे डोळे दिपून टाका. आपल्या या सणांची परंपरा आपण अखंडित ठेवली पाहिजे. हिंदू धर्मातील या परंपरा, संस्कृती आपले खरेखुरे वैभव आहेत. आपण साजरे करणाऱ्या दिवाळीच्या सणाच्या 5ही दिवसाचे शास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीतील आपल्या परंपरांना अखंड चालू ठेवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिले पाहिजे. दिवाळीचा संपूर्ण पवित्र असा काळ असतो. रोषणाई, आतिषबाजीने प्रकाश करून त्या सणाचा आनंद लुटला जातो. आपल्या दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून आपले जीवन प्रकाशमय करण्यासाठी हा सण आहे. आपण सर्वजण दिवाळीला आकाश दिवा लावतो. या आकाश कंदिलाविषयी थोडंसं जाणून घेऊयात. आकाश दिवा हा आकाशाच्या दिशेने लावला जातो. खरं तर आपण तो आपल्या पूर्वजांसाठी घराच्या बाहेरच्या दिशेने उंच काठीला हा बांधला जातो. तो अष्टाकृती असावा, कारण त्यात 8 प्रकारच्या शक्ती सामावल्या जातात. त्यात धर्म, हर, भूती, दामोदर, धर्मराज, प्रजापती, पितृ आणि प्रेत. यातील प्रेत म्हणजे मृत प्रेत नव्हे, तर आपल्या पूर्वजांच्या काही अपुऱ्या इच्छांमुळे त्यांचा जीव कशात तरी अडकतो, त्यालाच प्रेत मानले जाते. असा हा अष्टदीप भाव या आकाश कंदिलात असतो. तसं तर पितृपंधरवड्याचा काळ हा दिवाळीपर्यंत असतो असे शास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच त्यांच्या प्रित्यर्थ दिवाळीला नरक चतुर्थीला यमदीपदान केले जाते. म्हणजेच आपल्या पितृंनाही त्यांचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद म्हणून दिव्याच्या प्रकाशाने त्यांनाही देवाच्या आशीर्वादाचा मार्ग आपण प्रकाशमय करत असतो. याच आकाश दिव्यात ब्रह्मा, विष्णू, महेश, सर्व देवी देवता तसेच ब्रह्मांडातील सर्व शक्ती एकत्र येऊन आपल्या सर्वांना आशीर्वाद देतात व त्यांच्या सामर्थ्याने आपणास सुख, समृद्धी, धनसंपदा, आरोग्य, वैभव, शांती त्यांच्याकडून मिळत असते. अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग याच ऊर्जेतून मिळत असतो. देव ही एक शक्ती आहे, आपल्या अवतीभोवती संचारत असते. हीच शक्ती आपण देव्हाऱ्यात पूजली तर तिच्यातील प्रेरणा, उल्हास, उत्साह आपणा सर्वांना प्राप्त होत असतो. म्हणूनच देवपूजा केली जाते. या दिवाळीच्या दिवसात प्रत्येक देवतांचे पूजन आपण करत असतो. याच दिवसात आपण लक्ष्मीपूजनही अगदी मनोभावे करत असतो. तिच्या पुढे सर्व संचित धनसंपत्ती ही ठेवली जाते, कारण तिला आपण सांगत असतो की आम्ही संतुष्ट, समाधानी आहोत. हे असंच सुखी, समाधानी व संतुष्ट आम्हाला मिळू दे, समाधान मिळू दे, हा यामागे उद्देश असतो. दिवाळीत आपण फटाकडे का वाजवतो तर जीवनात बऱ्याच वेळा आपण फटाकड्याप्रमाणे असतो. आपल्या दबलेले भावना, नैराश्य, क्रोध इत्यादीमुळे आपल्यातील या विकृतीचा स्फोट होऊन आपले आयुष्य अंधकारमय व भरकटलेले जाऊ शकते. आपल्यामध्ये दबलेले राग, द्वेष, घृणा ही पण एक प्रकारची भावनिक स्फोटकच आहेत. आपल्यातील या विकृती नष्ट व्हाव्यात म्हणून पूर्वजांनी फटाके फोडण्याची प्रथा सुरू केली आहे. तसं ही एक मनोवैज्ञानिक प्रक्रिया म्हणून निर्माण केली आहे. म्हणूनच या विकृतीला आपल्यातून बाहेर काढण्यासाठी फटाक्याच्या रूपात आपण त्यांना बाहेर काढून फोडतो. जेव्हा आपण आपल्या दबलेल्या भावनांपासून मुक्त होऊन मोकळे होतो तेव्हा ज्ञानरूपी प्रकाशाचा उदय होतो.
आपण दिवाळीचे सर्व प्रकारचे गोड पदार्थ, मिष्टान्न देवांना नैवेद्य ठेवत असतो. आपले आप्तजन, स्नेही, नातलग यांना फराळाला बोलवत असतो. त्याचा आपल्या स्नेहाचा गोडावा असाच राहावा यामागे तो उद्देश असतो. ज्ञानाची गरज सर्वत्र आहे. कुटुंबातील एक जरी व्यक्ती अंधारात दुःखी असेल तर आपण आनंदी राहू शकत नाही. म्हणून आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञान मिळाले पाहिजे. तेव्हा खरे ज्ञान उदय होते, उत्सव होतो. उत्सवात सजगता टिकून ठेवण्यासाठी ऋषीमुनींनी प्रत्येक उत्सवाला पवित्रता आणि पूजाविधीच्या सोबत जोडले आहे. दिवाळीत व्यापारी वर्ग आपल्या वह्या बदलून नवीन वह्यांचे पूजन करून वर्षभर पुन्हा भरभराटी व समृद्धी मिळावी म्हणून लक्ष्मीला आराधना करतात. दिवाळीचे व्यावहारिक, आध्यात्मिक, सांसारिक उद्दिष्ट व पावित्र्याच्या उत्सवामध्ये गांभीर्य आणणे गरजेचे आहे. नुसते सणांपुरते ते सर्व करायचे नाही, तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या आसपासच्या ऊर्जा व शक्तीला एकत्र आणले पाहिजे. प्रत्येक उत्सवात अध्यात्म असणे गरजेचे आहे, कारण अध्यात्मामुळे तर उत्सव चांगले साजरे होतात. आजकाल नवीन पिढी, तरुणाई भरकटत चाललेली आहे. त्यांच्या मनात आपल्या संस्कारांचा, परंपराचा ठेवा जतन करून ठेवण्यासाठी आपण सर्वांनीच जागरूकता ठेवली पाहिजे. आजकाल ठराविक लोकच सणव्रत वैकल्यशास्त्रानुसार करतात, पण सर्वांनीच हे करणे महत्त्वाचे व गरजेचे आहे. यातून आपले आरोग्य, सामाजिक भावना, नातेसंबंध यांचा गोडवा जपला जातो. नाहीतर येणारी पिढी या ऑनलाईनच्या जमान्यात कायमस्वरूपी आपल्या परंपरापासून ऑफलाईन होऊन जाईल. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना वैभव, सुख, समृद्धी, यश, कीर्ती लाभो. सर्वांची स्वप्ने, मनीच्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होऊन आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य आपणा सर्वांना प्राप्त हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.